हे विश्व अनंत आणि अथांग आहे. विश्वात अनेक आकाशगंगा आहेत. यापैकी पृथ्वी मिल्की वे आकाशगंगेचा भाग आहे. या आकाशगंगेचा एक छोटासा भाग म्हणजे आपली सूर्यमाला होय. पृथ्वी व सूर्यमालेतील अनेक ग्रहांपैकी एक आहे. आपली सूर्यमाला अनेक सूर्य, अनेक ग्रह आणि त्यांचे उपग्रह, कोट्यावधी तारे, उल्का, पिंड यांची बनलेली आहे. सूर्य या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असून त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्व ग्रह तारे या सूर्यमालेत एकत्रित बांधलेले राहतात. सूर्य अधितप्त वायूंचा बनलेला आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर 150 मिलियन किलोमीटर इतके आहे. सूर्य, चंद्र आणि अवकाशात चमकणाऱ्या सर्व भागांना खगोलीय पिंड असे म्हणतात. काही खगोलीय पिंड मोठे आणि उष्ण असतात. ते वायूंचे बनलेले असतात. त्यांची उष्णता आणि प्रकाश असतो. अशा भागांना तारे म्हणतात. सूर्य एक तारा आहे. इतर तारे हे सूर्याप्रमाणेच चमकतात, परंतु ते आपल्यापासून खूपच लांब असल्याने आपल्याला त्यांची उष्णता जाणवत नाही. ताऱ्यांमुळे आकाशात दिसणाऱ्या विविध आकृतींची नक्षत्रे म्हणतात. सप्तऋषी हा सर्वाधिक प्रचलित नक्षत्र आहे. सप्तऋषी ऊर्ज मेजर नक्षत्राचा भाग आहे. यालाच बिगर बियर नक्षत्र म्हणतात. सप्तऋषींमधील ध्रुव ताऱ्याचा उपयोग प्राचीन काळी लोक दिशादर्शक म्हणून करत असे. ध्रुव तारा उत्तर दिशेला दर्शवतो. काही खगोलीय पिंडांना स्वतःचा प्रकाशच नसतो. त्यांना इतर ताऱ्यांपासून प्रकाश मिळतो. अशा खगोलीय पिंडांना ग्रह म्हणतात. प्लॅनेट या शब्दाचा उगम प्लॅनेटाई या ग्रीक शब्दापासून झाला आहे. प्लॅनेटाई शब्दाचा अर्थ भटके असा होतो. आपल्या सौरमालेत सर्व ग्रहांना सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो. सौरमालेत एकूण 8 ग्रह आहेत. त्यापैकी अनेक ग्रहांना त्यांचे उपग्रह देखील आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.